नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एकदम जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणारा असा हा मैसूर पाक। बनवायला खूप खूप सोपा आहे, अगदी योग्य प्रमाणामध्ये मी तुम्हाला इथे सांगत आहे। तर पहिले तर आपल्याला बेसन पीठ लागणार आहे। इकडे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ घेताना स्वच्छ चाळून घ्या आणि जी वाटी आपण बेसन पीठासाठी वापरलेली आहे तीच वाटी आपण इकडे तेल घ्यायला वापरणार आहे। म्हणजे 1 वाटी बेसन पीठ घेतलं असेल तर 2 वाट्या आपल्याला इकडे तेल लागणार आहे। मोहरीचं तेल सोडून तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, कारण आपल्याला विदाउट फ्लेवर असं तेल पाहिजे। तर इकडे 2 वाट्या मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम करायला ठेवायचं, गॅस कमी ठेवायचा आणि मैसूर पाक ज्या भांड्यामध्ये तुम्ही सेट करणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। तेल किंवा तूप काही लावलं तरी चालेल। तर इकडे मी कुकरचा डब्बा घेतलाय, त्याला मी पूर्ण तेल लावून साईडला ठेवून दिलाय। आता आपल्याला लागणार आहे पाक करायला। तर एकदम जाड कढई घ्यायची, जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये 2 वाट्या मी साखर टाकलेली आहे। तर इकडे प्रमाण बघा, 2 वाट्या साखरेला मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला इकडे 1 तारी पाक करून घ्यायचं आहे। कसं प्रमाण घेतलं, 1 वाटी बेसन पीठ, त्याला 2 वाटी तेल घेतलेलं आहे, 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखरेचा पाक करण्यासाठी 1 वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। तर इकडे बघा, एका साईडला तेल गरम होतं आहे आणि इकडे आपला 1 तारी पाकसुद्धा तयार आहे। आपल्याला कडक पाक नको आहे, नाहीतर मैसूर पाक एकदम कडक होतो। 1 तारीच पाक हवा आहे। पाक झाल्यानंतर त्याच्यामध्ये जसं आपण बेसन गरगटतो की नाही त्याप्रमाणे बेसन पीठ टाकायचे आणि गरगटून घ्यायचे, एकदम मिक्स करून घ्यायचे। तर थोड्याफार अशा गाठी होतात, म्हणजे कितीही मोडल्या तरी थोडंसं असं दिसून राहतं, तरी काही हरकत नाही आहे, कारण खूप वेळ आपल्याला हे मिश्रण हलवायला लागतं, त्यामुळे ते ऑटोमॅटिक मोडल्या जातात। तर आता हे पीठ शिजल्यानंतर शिजते ते बघा, बुडबुडे दिसत आहेत, असं झालं आणि गॅस मीडियम ठेवायचा। असं व्हायला लागलं की काय करायचं, गरम तेल करून ठेवलेलं आहे आपण, गॅस ऑन आहे तुम्हाला दिसत असेल। गरम तेल घ्यायचं आणि त्यावरती टाकायचं। तर इकडे मी तुम्हाला दाखवते, हे पहा, याप्रमाणे असे बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि आपलं आता हे मिश्रण तयार आहे। तर याच्यावरती मिश्रण तयार आहे म्हणजे बेसन पीठ शिजलेलं आहे पाकामध्ये मस्त, आणि त्याच्यावरती आपल्याला आता तेल टाकायचे। तेल जास्त जर गरम झाला असेल तर गॅस बंद करायचा आणि हलकंसं थोडंसं थंड झालं की परत गॅस ऑन करायचा, असं करत राहायचं। पण आपल्याला जेव्हा ह्या मिश्रणामध्ये तेल टाकायचे ना तेव्हा ते आपल्याला गरमच पाहिजे, तरच मैसूर पाक आपला मस्त असा जाळीदार होतो। आता तुम्ही बघितलं, 1 पळी मी तेल टाकलेलं आहे, तर तेल पूर्णपणे मिश्रणामध्ये मिक्स होऊन गेलं, हे पहा, सगळं मिक्स झालेलं आहे। तर सुरुवातीला असंच होतं, पूर्णपणे तेल असं मिक्स होऊन जातं त्याच्यामध्ये। मिक्स झाल्यानंतर परत 1 पळी टाकायची, एकदम तेल ओतायचं नाही, असं 1-1 पळी करूनच तेल ओतायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला ह्याच्यातला बदल लक्षात येईल, सुरुवातीला तेल टाकल्यावरती आपण मिक्स केलं त्यावेळेस अजिबातच दिसलं नाही, आहे तसंच ते मिश्रण अगदी बेसन असल्यासारखं दिसलं। दुसऱ्या टाईमला जेव्हा आपण ते तेल टाकलं तेव्हा हलकीशी जाळी दिसायला लागते, मग असंच बदल होत जातो तो, आणि आपल्याला असंच थोडं थोडं करून त्याच्यामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचं आहे, फुल करायचं नाही आहे। आणि तेलसुद्धा तुम्ही टेम्परेचर तेलाचंसुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन करू शकता। जास्त हाय असं झालं, गरम खूप झालं तर गॅस बंद करू शकता आणि हलकंसं गरम झालं आणि परत ते चालू करायचं आणि टेम्परेचर लेवलला आल्यानंतर तुम्ही ते वापरू शकता, कारण खूपच जर गरम तेल ओतलं तर पीठ वरून करपण्याची शक्यता असते। आता तुम्ही बघितलं, जसं जसं आपण तेल ओतत जातोय तसं तसं मैसूर पाक आपला तयार व्हायला लागतोय, जाळी दिसतीये, पीठसुद्धा फुगतंय। सुरुवातीला असं होत नव्हतं, तुम्ही बदल बघितला असेल याच्यातला। आता जसं तेल ओततोय तसं तसं ते फुलायला लागतंय पीठ, आणि आपला जे मैसूर पाकसाठी योग्य असं पीठ तयार झालं आहे की नाही, मिश्रण तयार झालं आहे की नाही, ते कसं लक्षात येतं ते सुद्धा मी पुढे सांगेलच तुम्हाला। तर बघा, मस्त अशी जाळी सुटायला लागते आहे, एकदम सोपं आहे बनवायला
आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हा परफेक्ट असा मैसूरपाक करू शकता. फक्त प्रमाण योग्य ठेवा आणि गॅस कमी ठेवा. आता बघितलं एकदम घट्ट झालं आहे पीठ, जाळी दिसते आहे आणि ते फुलतं आहे. आपण हलवलं तरी फुलतं आहे हे पहा. आणि कढईला चिकटत नाही आहे. आता ते कढई सोडते हे पहा. याचा अर्थ काय झाला की आपलं पीठ अगदी योग्य प्रमाणात तयार झालेलं आहे. मस्त असं मैसूरपाक करण्यासाठी तयार आहे हे पहा. फुलतंय की नाही, जाळी पण दिसतीये मस्त अशी. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे पीठ आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इकडे तुम्हाला दाखवते की किती मस्त असं फुलतंय. आता गॅस बंद करणार आहे आणि जो आपण कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता इकडे तुम्ही कुकरचा डब्बा वापरा, नाही तर पातेलं कुठलंही भांडं वापरलं तरी चालेल. फक्त त्याला तेल लावून घ्या. त्यामध्ये हे मी काढून घेतलं आहे आणि नुसतं काढून घ्यायचं आहे, वरून असं प्रेस करायचं नाही, नाहीतर ती जाळी आहे ना दिसणार नाही. मी फक्त बघा काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल राहिलं आहे पातेल्यामध्ये. आपण ज्या 2 वाट्या घेतलेल्या त्याच्यातलं थोडंसं तेल राहिलं आहे, ते काय करायचं वरून टाकायचं. या प्रकारे असं केल्याने काय होतं, एकतर मैसूर पाकला कलर छान येतो आणि जाळी मस्त सुटते. कलर छान येतो म्हणजे बघा विकत आणल्यानंतर एकदम येल्लोश आणि थोडासा असा ब्राऊन वगैरे असा दिसत असतो, तसा तो दिसतो. आणि जाळीसुद्धा मस्त येते वरून तेल टाकल्यानंतर. आता याच्यामध्ये मी कलर टाकला नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी फेंट कलर दिसत असेल मैसूर पाकचा. तुम्हाला हवं तर तुम्ही बेसन पीठ मिक्स करताना त्याच्यामध्ये पाकामध्ये कलर टाकू शकता, पण कलर टाकण्यापेक्षा असंच केलेलं बरं. आणि टेस्टमध्ये कलरने असाही काही फरक पडत नाही. हलकंसं थंड झालं की मी असे काप करून घेतलेत, म्हणजे आपल्याला नंतर व्यवस्थित काढता येतील. कारण एकदम जर थंड झाल्यानंतर तुम्ही कट करायला गेलात तर ते कट होणार नाही. आता अर्ध्या तासानंतर बघितलं छान असं थंड पूर्णपणे झालेलं आहे. आता हे डिमोल्ड करायचे आपल्याला. तर ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे. बनवायला खूप सोपं आहे, फक्त वेळ घेतो जरा. पूर्णपणे मैसूर पाक तयार होण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतो, पण परफेक्ट असा होतो. अगदी मार्केटपेक्षा सुद्धा छान होतो. मार्केटमधला सुद्धा थोडासा असा कडक असतो किंवा तो शिळा म्हटलं तरी चालेल. आपण मस्त असं फ्रेश करून घरी खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ट्राय करा. आणि जाळी तर बघितलीत, मस्त जाळी सुटलेली आहे की नाही. एकदम परफेक्ट असा कलरसुद्धा आलेला आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही बघितलं की असे थोडे थोडे तुकडे साईडला पडत आहेत. खूप सॉफ्ट झालेला आहे तो. सॉफ्ट म्हणजे वरून जरी कडक वाटत असेल तरी खाताना एकदम सॉफ्ट असा तोंडात विरघळणारा असा झालेला आहे. त्यामुळे नक्की बनवा. आवडली असेल रेसिपी तर ट्राय करायला विसरू नका. आणि नवीन असाल कोणी आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.